सांडगे करण्यासाठी मी येथे 250 ग्रॅम हरभऱ्याची व 750 ग्रॅम मटकीची डाळ घेतली आहे। या दोन्ही डाळी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। त्यानंतर या दोन्ही डाळी पूर्ण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतल्या आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी या दोन्ही डाळींमधील पाणी काढून त्या स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घेतल्या आहेत। त्यानंतर त्या पाणी न टाकता पल्स मोडवरती ओबडधोबड वाटून घेतले आहेत। त्यानंतर या दोन्ही डाळींचे वाटून घेतलेले मिश्रण एकत्रित करून घेतले आहे। आता यामध्ये लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ। त्यानंतर मी सांडगे तोडण्यापूर्वी ताटाला व पाटाला थोडासा तेलाचा हात लावून घेतला आहे। त्यानंतर काही ताटामध्ये व काही पाटावरती सांडगे मी तोडून घेतले आहेत। अशा प्रकारे हे सर्व मिश्र डाळीचे सांडगे तोडून झाल्यानंतर ते मी 4-5 दिवस कडक उन्हात वाळवून घेतले आहेत। त्यामुळे ते 1-2 वर्ष चांगले टिकतात। याची सुकी भाजी व आमटी देखील खूप स्वादिष्ट लागते। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।